नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना. आपण मागीलच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना की तुमचं जे मानधन रखडलेलं आहे ते लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. जसं की काही जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं 1 महिन्याचं 2 महिन्याचं रखडलेलं होतं, तर काही प्रशिक्षणार्थी असे आहेत की ज्यांचं 4 ते 5 महिन्याचं मानधन आहे ते रखडलेलं आहे. जर जो मागचा व्हिडिओ जर बघितला आपण, मागच्या व्हिडिओवर जवळजवळ 100 ते 150 प्रशिक्षणार्थ्यांच्या कमेंट आलेल्या आहे. त्याच्यामध्ये बरेचशामध्ये प्रशिक्षणार्थ्यांचे जे आहेत 4 महिन्याचे 5 महिन्याचे मानधन रखडले, काहीचे 2 महिन्याचे, काहीचे 3 महिन्याचे, काहीचे 4 महिन्याचे, काहीचे 1 महिन्याचे असे मानधन रखडलेले आहे. तर आता जे आचारसंहिता आहे तर ती आचारसंहिता सध्या बंद करायच्या तयारी सुरू आहे. जर मध्ये जर निलंबित झाली, आचारसंहिता जर बंद केली मध्येच, तर ते तुमचे जे मानधन आहे तुमच्या खात्यामध्ये पडू शकतात. पण आचारसंहिता जर अशीच कंटिन्यू जर सुरू ठेवली पुढच्या निवडणुकी वेळेपर्यंत, तर तुम्हाला ते यायला थोडा वेळ लागेल. पण जर मध्ये जर आचारसंहिता संपली तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये ज्यांचं ऑगस्ट सप्टेंबरचं, काहीचं ऑक्टोबरचं जे मानधन राहिलेलं आहे ते तुमच्या खात्यामध्ये पडू शकतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण विभागामध्ये ज्याही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचं मानधन जमा झालेलं नाही, त्या शिक्षण विभागातील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी तुम्ही लवकरात लवकर तुमचं जे एरर आहे, तुमचं मागील काही महिन्याचा काही हाजरी अहवाल अपलोड झाला नसेल किंवा दुसरा तुमचा काही एरर असेल, तुमची हाजरी अहवाल दिलेला नसेल, तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ती शीट आलेली असेल बघा, त्या शीट मध्ये तुम्हाला तुमचं नाव तपासायचं आहे. तुमच्या कोणत्या महिन्याचा हाजरी अहवाल ऑनलाईन झालेला नाही, जमा केलेला नाहीये, तो तुम्हाला जमा करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे राहिलेलं मानधन आहे ते जमा होणार आहे. आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे माझं, ज्यांचं ऑगस्ट आणि सप्टेंबरचं मानधन राहिलेलं आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये ते बरोबर येऊन जाणार आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, कुठेही तक्रार करायची गरज नाही, कौशल्य विकास विभागाला, तुमच्या विभागाला जायची गरज नाही. ते 100% तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येऊन जाणार आहे. पण गरज अशा लोकांची ज्यांचं 4 महिन्याचं, कोणाचं 5 महिन्याचं, कोणाचं 3 महिन्याचं, कोणाचं 6 महिन्याचं त्यांचं मानधन रखडलेलं आहे, अशा सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना, सगळ्यांना भावांना, बहिणींना, सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही लवकरात लवकर कौशल्य विकास विभागाला आणि तुमच्या विभागाला, सर्वप्रथम तुम्ही तर तुमच्या विभागाला भेट द्या. तुम्ही ज्या आस्थापनेत काम करत होते त्या आस्थापनेत भेट द्या आणि त्या विभागाला विचारा तुमचं मानधन का जमा झालेलं नाहीये. तुमच्यासारखे असे बरेचसे प्रशिक्षणार्थी आहेत का तुम्हीच एकटे आहे की तुमचं मानधन जमा झालेलं नाही, त्यांना विचारा. जर तुम्हीच एकटे असाल तर तुम्हाला तुमचा हाजरी अहवाल ऑनलाईन केलेला आहे का, महास्वयं वेबसाईटला चेक करायचं आहे. ज्या लोकांची जिथपर्यंत हाजरी ऑनलाईन दिसत असेल तर त्यांना काळजी करायची गरज नाही. तुमचं पेमेंट 1 ते 2 महिन्यामध्ये, म्हणजे आता आचारसंहिता जर संपली तर लवकरात लवकर तुमचं मानधन जमा होईल. पण तुमचं जर हाजरी अहवाल जर ऑनलाईन झालेलं नसेल तर तुम्हाला ते मानधन भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला कौशल्य विकास विभागाला, तुमच्या विभागाला जाणं आहे, तेव्हाच तुम्हाला ते मानधन तुमच्या खात्यामध्ये पडेल. जर तुम्हाला तुमचं मानधन हवं असेल, जर रखडलेलं मानधन पाहिजे असेल, तर पहिलं सर्वप्रथम तुम्ही तुमच्या विभागाला जाऊन सर्वप्रथम तुमची जबाबदारी आहे की तुम्ही महास्वयं वेबसाईटला तुमची प्रोफाईल अपडेट आहे का चेक करायचं आहे. तिथं तुमची हाजरी अहवाल किती महिन्याचा ऑनलाईन आहे चेक करायचा आहे. जर तुमचा ऑनलाईन हाजरी अहवाल नसेल तर तुम्हाला तुमच्या विभागाला, कौशल्य विकास विभागाला भेट द्यायची, त्यांना विचारायचं आहे माझा हाजरी अहवाल ऑनलाईन का झालेला नाही. जर त्यांनी हाजरी अहवाल ऑनलाईनच केला नाही तर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट येईल कुठून. त्याच्यामुळे तुमचा हाजरी अहवाल त्यांना ऑनलाईन करायला सांगायचा आहे. जर तुमचा हाजरी अहवाल ऑनलाईन झाला तर तुमच्या खात्यामध्ये ते मानधन येऊन जाईल. म्हणजे हाजरी अहवाल आज ऑनलाईन झाला, उद्या ऑनलाईन झाला म्हणजे लगेच पेमेंट येत नाही, त्याला 15-20 दिवस किंवा 1.5 महिनाही लागू शकतो आचारसंहितामुळे. पण 100% तुमच्या खात्यामध्ये येईल. ज्यांचा हाजरी अहवाल जे ऑनलाईन तुम्हाला महिने दिसत असेल त्यांना 100% येईल. पण ज्यांचं ऑनलाईनच दिसत नाही अशांना तुमचं ऑनलाईन करण्यासाठी कौशल्य विकास विभागाला, तुमच्या विभागाला भेट देणे, त्यांच्यासोबत चर्चा करणे. माझं तर सांगणं आहे तुम्ही जेवढे काही प्रशिक्षणार्थी तुमच्या तालुक्यातील तेवढे सगळ्यांनी एकत्र येऊन तिथं जर गेलं तर तुमचा लवकरात लवकर हा प्रश्न दूर होईल. आपण जर बघत असाल काही जिल्हे असे आहेत की सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांचे असे रोने आहे पेमेंट बाबत, तर तुमचा हा पेमेंट बाबत जर इश्यू दूर करायचा असेल तर सगळ्यांनी मिळून जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सदस्य सगळ्यांनी एक कॉल करून मीटिंग घेऊन तुम्ही सर्वांनी एकत्र एक दिवस ठरवून तिथं जा, तरच तुमचा हा इश्यू आणि तुमचे प्रश्न दूर होतील. तुमच्या जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, तुमच्या ज्या जिल्ह्यात असाल तालुका अध्यक्ष
त्यांना फोन करा, त्यांना सोबत घेऊन तुम्ही जा. नक्कीच तुमचा हा प्रश्न मानधनाचा लवकरात लवकर संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये तुमचं मानधन जमा होईल. यासाठीच हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामुळे ज्याही प्रशिक्षणार्थीचे मानधन राहिलेले असेल, रखडलेले असेल, त्यांनी लवकरात लवकर हे प्रयत्न करा. तुमचं मानधन तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. धन्यवाद.